ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। छान. नमस्कार मंडळी. मागच्या वेळेचा गोषवारा संतोषने लिहून पाठवले, पण ते आज येऊ शकले नाहीत, म्हणून आता माधवी तो वाचून दाखवते. Okay, let's see if I can do this. दिसतंय का? गुगल चालल स्क्रीन ते हे नाही आलं. हे नाही आलं का? ओके, एक मिनिट मी परत शेअर करते. असं डबल करावं लागतं तेव्हा ते येतं. आलं आणि दिसतंय clear ना? आहे. हां. पण आता बघ हे नाही होत. मोठा नाही करते. नाही स्क्रोल नाही होत आहे. नुसतं वाचलंच तरी चालेल, मग आपण चॅटवर. प्रश्न उपनिषद प्रश्न 6 मंत्र 6.2 ते 6.4. वर्गाच्या अमृतभाऊंनी आधीच्या वर्गाचा गोषवारा सादर केला. या प्रश्नात भारद्वाज पिप्पलाद ऋषींना 16 कला असलेल्या पुरुषाबद्दल विचारत आहे. इथे पुरुष म्हणजे ब्रह्म असा अभिप्रेत आहे. ब्रह्म तर निर्गुण व निराकार असते, त्याला कला कशा असतील? या प्रश्नाचे उत्तर देताना पिप्पलाद ऋषी म्हणतात की
हे प्रिय शिष्या, ज्यामुळे 16 कला उत्पन्न होतात, असा पुरुष शरीराच्या अंतर्भागात राहतो. इथे ते प्रभवंती असा शब्द वापरतात. ते असे म्हणत नाहीत की या पुरुषाला 16 कला असतात. ते म्हणतात की या पुरुषामुळे 16 कला उत्पन्न होतात, म्हणजे प्रभवंती. विश्वनिर्मितीच्या संदर्भात आपण म्हणू शकतो की ईश्वरामुळे, म्हणजे ब्रह्म अधिक माया, या 16 कला उत्पन्न होतात. असा हा पुरुष आपल्या शरीराच्या अंतर्भागात राहतो. ते आपल्यातील चैतन्याबद्दल बोलत आहेत. चैतन्य म्हणजेच ब्रह्म किंवा आत्मा. चैतन्य या विश्वात सर्वत्र भरलेले आहे. आपल्या शरीरातील चैतन्य सक्रिय असते. निर्जीव गोष्टीत सुद्धा चैतन्य असते, पण ते सक्रिय नसते. ब्रह्मामुळे आपल्याला अस्तित्व किंवा ईजनेस मिळते. या मंत्राचा संदेश ब्रह्म हे जगत कारण आहे असा आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, म्हणजे ब्रह्मालाच स्वतंत्र अस्तित्व आहे. ते जगाचे अधिष्ठान आहे. मिथ्या म्हणजे खोटे नाही, तर जगाला ब्रह्मामुळे अस्तित्व आहे, स्वतंत्र अस्तित्व नाही. जगाला ब्रह्मामुळे अस्तित्व आहे, स्वतंत्र अस्तित्व नाही. बरोबर आहे. जगाला ब्रह्माची उपाधी म्हणतात. सोन्याच्या दागिन्यांच्या उदाहरणात सोने हे अधिष्ठान व दागी ही उपाधी. जगाला आपण विश्वरूप ब्रह्म म्हणू शकतो. विश्वाच्या रूपाने जे ब्रह्म आहे, जसे कृष्णाने अर्जुनाला दाखवले, ते म्हणजे जग. ब्रह्मापासून सृष्टी निर्माण झाली. विश्वनिर्मितीच्या सुरुवातीला हिरण्यगर्भातून ब्रह्माजी, विष्णू व शिव हे प्रकट झाले, जे विश्वनिर्मिती, पालन व संहाराचे काम करतात. पिप्पलाद ऋषी पुढे सांगतात की त्या पुरुषाने विचार केला की असे कोणते तत्व आहे की ज्यामुळे मी प्राण्यांच्या शरीरात येतो व तो गेला की मी शरीरातून जातो. जे स्थिर असेल तेव्हा मी शरीरात स्थिर राहतो. इथे त्यांना प्राण म्हणायचे आहे. प्राणामुळेच चैतन्य शरीरात येते व प्राण असेपर्यंत ते शरीरात राहते. आपण दुसऱ्या प्रश्नात पाहिले होते की सर्व इंद्रिये एकत्र येतात व ठरवतात की प्राणच सर्वश्रेष्ठ आहे. प्राणामुळे सर्व जीव जिवंत राहतात व तो गेला की मरतात. शंकराचार्य म्हणतात की जीवसृष्टीला प्राणसृष्टी म्हटले पाहिजे. इथे प्राण हा 16 कलांपैकी एक असे त्यांना आहे. बाकीच्या कलांबद्दल सांगताना पिप्पलाद ऋषी म्हणतात की त्याने प्राण निर्माण केला. नंतर प्राणापासून श्रद्धा, आकाश, वायू, तेज, पाणी, पृथ्वी, इंद्रिये, मन, अन्न, अन्नापासून वीर्य म्हणजे बलशक्ती, तप, मंत्र किंवा वेद, कर्म आणि लोक असे 14 लोक व नाम निर्माण झाले. इथे ते 16 कलांचा उल्लेख करतात. त्यात 5 महाभूते आकाश, वायू, तेज, पृथ्वी, तेज, पाणी, पृथ्वी, लोक म्हणजे 14 लोक, अन्न, वीर्य, नाम, नंतर प्राण, मन आणि इंद्रिये आणि मंत्र किंवा वेद, कर्म, तप आणि श्रद्धा यांचा समावेश आहे. या 16 गोष्टी ईश्वराने निर्माण केल्या. वेद हे सदाशिवाकडून आले, ते अपौरुषीय आहेत. श्रद्धा ही आपल्याला ईश्वराकडून आली. आपण मुंडक उपनिषदात पाहिले होते की मृत्यूनंतर यातील नाम सोडून 15 कला त्यांच्या देवतांत विलीन होतात. या मंत्रात संपूर्ण वैदिक ज्ञान आहे. वेदामध्ये विश्वाला 16 कला असे म्हटले आहे. प्रपंचाला 16 कला पुरुष असे म्हणतात. जेव्हा प्रलय होतो तेव्हा संपूर्ण सृष्टी ब्रह्मात विलीन होते. इथपर्यंतच आहे. एवढंच असेल बहुतेक. छान, खूपच छान सांगितलं त्यांनी. म्हणजे सुरुवातीचं पण घेऊन छान एकत्र काढलं त्याने. आता आपण थोडं पुढच्या मंत्राकडे जाऊ. आता आजचे मंत्र आहेत ते जरा सोपे आहेत, त्यामुळे मी माझी स्लाइड शेअर करते.
ओके. याचं दिसतंय पूर्ण तुम्हाला? हं. हो, दिसतंय. हं. ते खरं म्हणजे चौथा मंत्र आहे. पुढे हो, जायला हो. पाहिजे. तर थोडंसं मला याच्यामध्ये जमत नाही. हां, 6वा नंतर आला तर मागे जायला पाहिजे. उप्स. आज माझ्याकडे दुसरा कम्प्युटर आहे, तर थोडंसं मला गडबड होणार आहे, पण बघूया आता. आता प्रयत्न करू. बरोबर आहे पण आत्ता मध्ये बरोबर आता आहे ना? 6.5 दिसतंय. हो. 6.5 परफेक्ट. 6.5 आलं. आता मला माझं डॉक्युमेंट उघडायचं आहे. हां. तर अम, या मंत्रामध्ये काय केलं त्यांनी, की आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलं, की हे सगळे अम, 16 कला आहेत आणि त्या कला जेव्हा म्हणजे पूर्ण हे जे उपनिषद आहे ना त्याच्यामध्ये आपण ज्याला फ्लो म्हणतो तो खूप छान आहे, की सुरुवातीला आपण सृष्टी कशी निर्माण होते बघितलं आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि आता हा शेवटचाच साधारण श्लोक आहे. त्याच्यामध्ये जेव्हा अ, प्रलय होतो आणि जेव्हा संपूर्ण जग एका याच्यामध्ये ब्रह्मामध्ये विलीन होतं, तेव्हा काय होतं ते आपल्याला या मंत्रामध्ये सांगणार आहेत. तर आधी म्हणजे सुरुवातीला मी शब्द सांगते. सह सह म्हणजे त्या किंवा ॲक्च्युअली एकच नदी त्यांना म्हणायचं आहे. पण एका नदीचं म्हटलं आपण तरी तेच लॉजिक सगळ्या नद्यांसाठी आहे. तर यथा म्हणजे जशा समुद्रायणाः म्हणजे समुद्राकडे जात असतात. अ, स्यन्दमानः म्हणजे वाहत जात असतात. इमाः नद्यः म्हणजे सगळ्या नद्या अ, समुद्रम प्रत्या म्हणजे समुद्राला मिळतात. सगळ्या नद्या वाहत जातात आणि समुद्राला मिळतात. अस्तम गच्छन्ति आणि नंतर नाहीशा होतात. म्हणजे नदी एकदा समुद्रात मिळाली की तिचं अस्तित्व संपतं. सगळं ते पाणी जे असतं ते समुद्राचंच होतं. तर तर म्हणून ते म्हणतात अस्तम गच्छन्ति. तासाम नामरूपे म्हणजे त्याचं जे नामरूप असतं ते सुद्धा पाणी जेव्हा मिसळतं तेव्हा सगळं संपून जातं. भीद येते म्हणजे वेगळं होतं. त्याच्या पाण्यापासून ते नाव वेगळं होतं. समुद्र हा इथे मग तिथून फक्त समुद्रच राहतो. एवम प्रोच्छते म्हणजे सर्व समुद्रच राहतो. एकदा नदी वाहत येऊन जेव्हा समुद्रात मिळते तेव्हा त्याच्यानंतर जे काय पाणी असतं ते सगळं पाणी म्हणजे समुद्रच होतं. एवम इव म्हणजे ज्याप्रमाणे अ, अस्यम परिदृष्टम परिदृष्टः पुरस्यः म्हणजे त्या शांत पुरुषाच्या आता आपण त्याची उपमा घेऊन आपण पुरुष आणि हे ज्या कला आहेत याच्याबद्दल बोलणार आहोत. तर इमः पुरुषायणाः म्हणजे त्याच्याकडे जाणारे म्हणजे पुरुषाकडे जाणारे षोडश कला म्हणजे ज्या काही 16 कला आहेत त्या पुरुषाकडे जातात आणि मग पुरुष प्राप्य म्हणजे पुरुषामध्ये लीन होतात. अस्तम गच्छन्ति तासाम नेम नामरू सॉरी नामरूपे भिद भिजे भिदयेते म्हणजे त्याचं नाम किंवा रूप राहत नाही. एकदा ते समुद्रात मिळालं की त्याचं जे काय नदीचं नाव आहे ते काही राहत नाही. ते सगळं जे पाणी असतं तसं समुद्राचंच होतं. तसं जेव्हा अ, प्रलय होतो तेव्हा प्रलय झाल्यानंतर सगळं जे आहे ते विश्व विश्व ॲक्च्युअली ब्रह्म आणि माया याच्यामध्ये विलीन होतं.
तर पण इथे आपण पुरुषाच्या बद्दल बोलतोय म्हणून आपण पुरुष म्हणणार आहे. तर पुरुष इति, पुरुष इथे म्हणजे फक्त पुरुषच राहतो. एव प्रोच्यते, त्याच्यानंतर फक्त पुरुषच राहतो. सह एक, सह एषः कल, हा शब्द खूप छान आहे. अकलह म्हणजे आत्तापर्यंत आपल्या कला होत्या, 16 कला होत्या, आपली व्यक्ती होती, हे सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं आयुष्य राहतं का? एकदा सगळं प्रलयामध्ये गेलं की त्याचं काहीच राहत नाही. तर त्या कला पण राहत नाही. म्हणजे मी जर का गेले तर मग माझ्या कला पण त्याच्याबरोबर जाणार आहेत. तर ते जे काय राहतं ते अकलह आहे असं म्हटलं आहे त्यांनी. आणि अमृतम भवती, तर शेवटी जे काय राहतं तो एकटाच कलह म्हणजे कला नसणारा अमृत पुरुषच राहतो. तत एषः श्लोकः भवती, असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं आहे. आणि मग शेवटी त्यांनी इति म्हटलं आहे. आता आपण अर्थ पाहिला तर अर्थ आता मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारचाच आहे. हं, हां, समोर गेलं का ते? हां. तर याच्यामध्ये अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे समुद्राकडे जाणाऱ्या नद्या समुद्रात समुद्रात पोहोचताच त्यांचं नामरूप पुन्हा समुद्रातच मिसळतं. अम, त्याप्रमाणे पुरुषाच्या 16 कला, नाही, अ, त्याप्रमाणे 16 कला ज्या असतात त्या पण पुरुषामध्ये विलीन होतात. पुरुषाप्रमाणे पुरुषा पर्यंत पोचल्या की त्या पुरुषातच एकरूप होतात असं ज्ञानी म्हणतात. आणि अम, ही जी जाणीव असते की ते सगळं ब्रह्मच होतं, एकदा प्रलय झाला की हे सगळं ब्रह्मच होतं, ही जी जाणीव ज्याला असते तो माणूस पूर्ण असतो आणि अमर असतो, म्हणजे त्याला आत्मज्ञान झालेलं असतं. अशा प्रकारचा या मंत्राचा अर्थ आहे. आता थोडंसं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगते त्याच्यामध्ये की हा मंत्र खरं म्हणजे अ, खूप छान पद्धतीने त्याने सांगितलं आहे की आधी आपल्याला काय वाटतं की हे पाणी जे असतं ते पाणी समुद्रापासून निघतं आणि समुद्रापासून ढग निर्माण होते. मग ढगातलं जे पाणी असतं ते डोंगरांवर पडतं, डोंगरांवरचं पाणी नदीमध्ये पडतं आणि नदीमधून ते पाणी पडून म्हणजे गंगा आहे, यमुना आहे, त्या दृष्टीने ते शेवटी समुद्रातच मिळतं. तर नदीचं पाणी जेव्हा समुद्रात मिळतं तर एकदा समुद्रात पाणी ते मिळालं की त्या पाण्याला नदीचं नाव राहत नाही. म्हणजे सगळं आपल्याला काय दिसतं की फक्त समुद्रच दिसतो. तर तशा प्रकारे जेव्हा प्रलय होतो तेव्हा प्रलयानंतर सगळ्या ज्या कला आहेत आणि खरं म्हणजे प्राणी पण जे सगळे प्राणी आहेत ते ईश्वरामध्ये अ, लीन होतात. आणि असे जे लीन होतात त्या या कला ज्या आहेत त्या नाहीशा होतात. अर्थातच माझ्या कला असतील तर माझ्याबरोबर नाहीशा होतील. आणि मग जे काय राहतात ते सगळं अकला राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये ईश्वराला काही कला नाही आहेत. म्हणजे आपण आता ईश्वर म्हणतो किंवा ईश्वरानंतर इव्हेंच्युअली जी माया असते ती पण जाते आणि मग शेवटी अ, ब्रह्मच राहतं. पण ते जे आहे ब्रह्म ईश्वरामध्ये निर्माण होणं तिथपर्यंतच आपण बोलतोय. तर त्याच्यानंतर जे आहे ईश्वर, अ, अकला जो ईश्वर राहतो तोच एकटा राहतो. आता त्याच्या पुढचं थोडं सांगते. आता आपण जेव्हा मुंडक उपनिषद बघितलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अ, जेव्हा ज्ञानी लोक असतात त्या ज्ञानी लोकांचं 15 कला विलीन होतात आणि त्यांचं नाव राहतं. पण हे आपण व्यक्तिगत बोलतो आहोत की जेव्हा त्या माणसाला ज्ञान होतं तेव्हा त्याच्या 15 कला विलीन होतात पण त्याचं नाव मात्र राहतं. आता आपण हा जो बघतोय या मंत्रामध्ये जे बघतोय ते जेव्हा प्रलय होतो तेव्हाची गोष्ट बघतोय. तर जेव्हा प्रलय होतो तेव्हा आपलं सगळंच म्हणजे सगळं पूर्ण जगच त्याच्यामध्ये जातं. तर तसं जेव्हा जग जातं तेव्हा आपली व्यक्ती पण राहत नाही, तिच्या कला पण राहत नाही, फक्त राहतं ते एकत्र झालेलं ईश्वर किंवा ब्रह्म तेच राहतं. तर आता इथे सांगताना
आणखीन एक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली आहे, म्हणजे शंकराचार्यांनी आपल्याला सांगितली आहे, की ज्ञानी आणि इतर अज्ञानी त्यांना म्हणूया आपण, किंवा आपल्यासारखे नॉर्मल लोक जे आहे, यांच्यामध्ये फरक आहे. जेव्हा जेव्हा ज्ञानी व्यक्ती म्हणजे नॉर्मल व्यक्तीला जेव्हा ज्ञान होतं, ती जेव्हा ज्ञानी होते, तेव्हा तिचं जे काय कला असतात, ह्या कला अ, ईश्वरामध्ये लीन होतात आणि त्याला ज्ञानेन लय असं म्हणतात. ज्ञानेन लय. कारण त्याच्या ज्या कला असतात ते जिवंत असला, म्हणजे आपण म्हणतो की अ, अ, जीवनमुक्त जो असेल, तर जीवनमुक्त म्हणजे त्याचं शरीर इथे असतं, पण त्याच्या ज्या काय कला असतात त्या कला अम, लीन होतात. तर त्याला आपण ज्ञानेन लय असं म्हणतो. आणि हे होतं केव्हा, त्या व्यक्तीला जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा. पण प्रलयामध्ये सगळ्यांच्याच जातात, प्रलयामध्ये काही फरक पडत नाही. पण जेव्हा आपण ज्ञानी व्यक्ती आणि बाकीच्या व्यक्त्यांबद्दल बोलतो आहे, तेव्हा ज्ञानी जी असेल त्याला ज्ञान होतं तेव्हा त्याच्या कला विलीन होतात. आपल्या सगळ्या कला ज्या असतात त्या आपण मेल्यानंतर विलीन होतात. आणि किंवा आता जेव्हा आपण बाकीच्या लोकांच्या ज्या कला असतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण खूप छान दिलं आहे शंकराचार्यांनी, की आता समजा एखादा तुमच्याकडे कलश आहे, कलश किंवा मातीचं भांडं आहे, आणि ते मातीचं भांडं आहे ते तुम्हाला त्याच्यातलं सगळं नाहीच करायचं आहे. तर दोन प्रकार असतात. एक तर म्हणजे ते भांडं पाडायचं खाली. तुम्ही जर का ते भांडं खाली पाडलं तर काय होणार आहे, की ते भांडं फुटेल. आणि मग ॲक्च्युअली जे काय कारण आहे, आपण कारण आणि कार्य म्हणतो ना, तसं जे त्याचं जे ॲक्च्युअली त्याचा म्हणजे नाश होणार, जे काय आपल्या हातामध्ये भांडं आहे त्याचा नाश होणार, तर त्याला कारणनाश म्हणतात. पण जेव्हा अ, ज्ञानी व्यक्तीला ज्ञान होतं, ज्या व्यक्तीला ज्ञान होतं, तेव्हा काय होतं, की तो ते कलश बघतोय आणि तो कलश तिथे आहे. पण त्या कलशामध्ये तो जेव्हा बघतो त्याला लक्षात येतं, की इथे अरे हे कुठे आहे, की याच्या प्रत्येक कणामध्ये माती आहे. म्हणजे जे काय आपण भांडं घेतलंय मातीचं, त्याच्या प्रत्येक कणामध्ये मातीच आहे. मग प्रत्येक कण जर का माती असेल, तर मग कलश कुठे आहे? कलशाचं अस्तित्व कुठे आहे? त्याच्यामध्ये फक्त आकार आहे त्याचा म्हणून आपण त्याला कलश म्हणणार आहे. तर त्याचा असा तो भेद त्याचा तो दूर होतो. आपण जेव्हा अम, विश्वाचं पाहिलं होतं, की विश्वामध्ये सगळीकडेच ब्रह्म आहे, हे जेव्हा त्याला कळतं, तर तेव्हा मग वेगवेगळ्या व्यक्ती राहत नाही, किंवा प्राणी राहत नाही. त्याला माहिती आहे की या सगळ्यामध्येच ब्रह्म आहे. तशा प्रकारचंच हे उदाहरण आहे, की जर का तुमच्या हातामध्ये कलश आहे आणि तुम्हाला कळलं की हे कलश म्हणजे काही सगळी मातीच आहे, म्हणजे 0 टू 100 सगळी मातीच आहे. मग आपण त्याला माती म्हणून बघतो. तर हा जो भेद आहे, तर त्याला ॲक्च्युअली शब्द आहे की डिसॉल्युशन होतं त्या पॉटचं, की हा पॉट नसून ही सगळी मातीच आहे असं त्याच्या लक्षात येतं, जो ज्ञानी असतो त्याला. तर हा जो भेद असतो त्याला भाद असं म्हणतात, किंवा भेदावरून झालेला शब्द आहे, भाद असं म्हणतात. पण जेव्हा अ, आपल्यासारख्या लोकांना करायचं असतं तर आपण काय करतो, हा कलश नको आहे ना आपल्याला, मग आपण खाली टाकलं की फुटेल तो, म्हणजे गेला कलश. तर त्याला म्हणतात की कारणनाश. कारणनाश आणि भेद, असे दोन भाद, असे दोन शब्द शंकराचार्यांनी या मंत्रामध्ये आपल्याला सांगितले आहेत. आणि प्रलय होतो तेव्हा काय होतं, की सगळ्यांचं जसं होतं, जसं आपण म्हटलं की ह्याचं म्हणजे व्यक्ती चालल्या जातात, प्राणी सगळे चालले जातात, आणि सगळंच जसं एकत्र होऊन ब्रह्मामध्ये होतं, तसं म्हणजे प्रत्येकच प्राण्याचं होतं. म्हणजे तो जर का ज्ञानी असेल तरी अर्थातच, किंवा एखादा नॉर्मल माणूस असेल, सगळ्यांचंच तसं होतं. तर हा मंत्र जो सांगितला आहे, तो आपल्याला प्रलयाबद्दल सांगितलं आहे. आता आपण पुढचा मंत्र बघूया. निलिमाताई. हां.
क्षमाताईंना वाचायला सांगूया का? ते राहिलं हो ना. हो, आता सांगते. ॲक्च्युली सुरुवातीला सांगणार होते, पण मला वाटलं मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. हां, क्षमाताई तो मंत्र वाचतात सुरुवातीला? 6.5 ना? पाचवा वाचा आणि मग आपण पुढे जाऊया. शुअर. स यथा इमा नद्या स्यन्दमानाः समुद्रायणाः समुद्रं प्राप्य अस्तं गच्छन्ति तासां नामरूपे समुद्रः इति एवं प्रोच्यते। एवम् एव अस्य परिद्रष्टुः इमाः षोडशकलाः पुरुषायणाः पुरुषं प्राप्य अस्तं गच्छन्ति भिद्येते च आसां नामरूपे पुरुषः इति एव प्रोच्यते। स एष अकलः अमृतः भवति तत् एषः श्लोकः। थँक्यू. ओके. खरं म्हणजे आपण आधी वाचायला पाहिजे होता. हां, पण माझा मंत्र हे आला नाही. ओके. एनिवे पुढचा मंत्र घेते. पुढचा 3.6 6.6 घेते. हा दिसतंय? हो, दिसतोय. ओके. आता तो पण वाचा. ओके. अराः इव रथनाभो कलाः यस्मिन् प्रतिष्ठिताः तं वेद्यं पुरुषं वेद यथा माव मृत्युः परिव्यथा इति। हा तर मंत्र अगदी छोटा आहे आणि त्याचा अर्थ पण खूप सोपा आहे तसा. आधी आपण शब्द बघूया. अरा म्हणजे हाय आणि अम, रथाचं चाक आणि त्याचे आरे जे असतात रथाचे, ते पण आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. तर तोच मंत्र आपल्याला, तीच कल्पना इथे पण त्यांनी घेतलेली आहे. हम्म. इथे जरा मला हं. तर शब्द आधी घेते. अरा म्हणजे आरे आरे जे असतात त्याचे स्पोक्स, ते म्हणतात ते अ, रथाच्या चाकाचे. तर इव रथ नाभव म्हणजे रथाच्या चाकाचा जो मध्यभाग असतो तो. कला त्याच्याप्रमाणे ते जे आरे असतात त्याच्याप्रमाणे कला असतात. यस्मिन प्रतिष्ठिता म्हणजे नाभी जशी स्थिर असते म्हणजे त्या रथाचा जो मधला भाग असतो तो जसा स्थिर असतो. अम, नंतर तम वेद्यम पुरुषः म्हणजे त्याप्रमाणेच पुरुष जो आहे तो स्थिर असतो. म्हणजे आपल्या आयुष्यात आपण पाहिलं की आपल्यामध्ये जे चैतन्य असतं ते चैतन्य स्थिर असतं. स्थिर म्हणजे ते ते सारखं बदलत नाही आपल्या वृत्तीप्रमाणे किंवा काही, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. किंवा आपण म्हटलं जगामध्ये ब्रह्म स्थिर आहे आणि बाकीच्या सगळ्या आपण त्याला म्हणतो की मिथ्या आहे. तर तशीच कल्पना इथे पण आहे. वेद यथा म्हणजे तुम्हाला माहीतच असेल असा अर्थ आहे त्याचा. मा वो मृत्यू परिव्यथा. परिव्यथा म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला भीती वाटते. आता समजा तुम्हाला कुत्र्याची भीती वाटत असेल तर कुत्र्यापासून परिव्यथा म्हणजे त्याच्यापासून मला ही पीडा होते की मला कारण कुत्र्याची भीती वाटते. आता इथे मृत्यू म्हणायचं नाही आहे त्यांना. मृत्यूपासून आपल्याला जे भय वाटतं त्याला त्यांनी मृत्यूची पीडा असं म्हटलं आहे. तर त्याची पण भीती त्यांना वाटत नाही अशा प्रकारचं. आणि मग इति म्हणजे इथे संपलं असं त्यांनी म्हटलं आहे. तर आता आपण या मंत्राचा अर्थ बघूया. अम, जसं आपलं रथाचं मी जर का चाक घेतलं आणि त्याला हे स्पोक्स असतात, तर स्पोक्स जसे असतात तसं स्पोक असतात तशाप्रमाणे सगळ्या कला आहेत. आणि त्या सगळ्या कला कुठे स्थिर असतात की पुरुषामध्ये स्थिर असतात. आणि अ, याच्यावरून त्यांनी एक म्हणजे शंकराचार्य याच्यावरून एक छान उदाहरण सांगितलं आहे की याच्या त्याच्यामध्ये आपल्याला जास्त कल्पना येते की आपल्या घरांमध्ये जुन्या काळी जे जाती असायचे ना, जातं म्हणतो आपण, ते जातं जर का तुम्ही बघितलं तर जात्यामधला खालचा भाग जो असतो तो स्थिर असतो. तो
अ, मऊ होत नाही. पण वरचा भाग जो असतो तो मऊ होतो. तर म्हणून ते म्हणतात की खालचा भाग जो आहे त्याला आपण पुरुष म्हणू. आणि जर का जातेची कल्पना केली तर. आणि मग वरचा भाग असतो तो हलत असतो. पण जेव्हा तुम्ही दळायचा प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही दळत असता ॲक्च्युली, तेव्हा सगळं जे काय तुम्ही धान्य तिथे टाकाल ते दळलं जातं. पण जिथे कुठे मध्ये समजा मधून जर का तुम्ही फीड करत असाल तर त्या बाजूला त्या धान्याला पहिला स्पर्श असतो खालचा खालच्या जात्याचा, राईट. तर ते जात्याला तिथे जे स्पर्श होतं ते जे धान्य असतं ते दळलं जात नाही. बाकीचं जे धान्य आहे तुम्ही जितके दळलं तितकं ते दळलं जातं, पण मधलं जे ज्याचा स्पर्श त्या खालच्या भागाला असतो ते धान्य दळलं जात नाही. तशा प्रकारे ते म्हणतात की तुमच्या आयुष्यामध्ये जर पुरुषाचं ज्ञान असेल तुम्हाला, म्हणजे त्याच्याशी तुमचा स्पर्श असेल, तर तुम्हाला बाकीच्या ज्या आत्ता आपण बोलतो हे मृत्यूची जी पीडा असते त्याच्याबद्दल आपल्याला अ, काळजी असते. ती जी काय काळजी असते तो तुम्हाला वाटत नाही आणि त्याच्यापासून तुम्ही सुटू शकता. जेव्हा तुम्ही जर नुसतं अ, रथ आहे आणि रथाचं जे चाक आहे त्याची कल्पना केली तर मग त्याच्यावरून ती पुढची कल्पना येत नाही की त्याच्यामध्ये जर का त्याचं जे नाभू म्हटलं म्हणजे मधला जो भाग आहे त्याच्याशी जर का तुम्हाला संपर्क असेल तर तुम्हाला पिढ्या होत नाही. तर ते एवढं आपल्याला क्लिअर होत नाही. म्हणून शंकराचार्यांनी हे सांगितलं की त्याच्यावरून आपण ही कल्पना करूया की समजा जात्यामध्ये दळायचं असेल तर जात्यामध्ये जाताना ते दळलं जातं, पण जिथे जिथे त्याचा संपर्क खालच्या भागाशी येतो आणि तिथे ते जे धान्य असतं ते दळलं जात नाही. तर अशा प्रकारे जर का तुम्हाला संपर्क असेल पुरुषाशी अर्थात ब्रह्माशी किंवा देवाशी जर का तुम्हाला संपर्क असेल तर तुम्हाला अम, मी मृत्यूची जी पीडा असते ती पीडा तुम्हाला होणार नाही. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलं आहे. आणि असं सांगताना शंकराचार्य रथाचं चाक म्हणण्यापेक्षा ब्रह्मचक्र असं म्हणतात. म्हणजे जे काय फिरतं आहे त्याला ते चक्र म्हणतात. आणि त्या ब्रह्मचक्रामध्ये तुम्ही जर का असाल आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला देवाचं अधिष्ठान असेल, तुम्हाला ब्रह्माचं अधिष्ठान असेल तर तुम्हाला मृत्यूपासून अ, भीती वाटत नाही. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलं आहे. आणि मला वाटतं तो पण मंत्र जरा सोपा होता. आता आपण पुढचा मंत्र बघूया. किती वाजले? पुष्कळ वेळ आज. ओके. तर मी पुढचा मंत्र लावते आणि श्यामाते म्हणाल तुम्ही. हं. ओके, सुरू करू. हो. तान्ह उवाच एतावत एव अहम् एतत् परं ब्रह्म वेद न अतः परम् अस्ति इति. हां. तर या मंत्रामध्ये मी शब्द लिहिले नाही कारण मला माझ्या कम्प्युटरला प्रॉब्लेम होता. पण मी पुढच्या वेळी मी तुम्हाला सगळे शब्द पण लिहून देईन. आता त्यांनी म्हटलं आहे की त्याचा अर्थ सांगते आणि सोपाच आहे त्याचा अर्थ. इतकं बोलून पिप्पलाद ऋषी म्हणाले, ब्रह्माचे इतके ज्ञान मला आहे आणि या ज्ञाना या ज्ञानापासून कोणतेही ज्ञान श्रेष्ठ नाही. म्हणजे आपल्याला एवढं कळलं ब्रह्म आणि सृष्टी आणि सृष्टी निर्मिती आणि सृष्टी जेव्हा विलीन होते तिथपर्यंत आपल्याला कळलं. तर हे सगळं ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. आणि एवढं ज्ञान असलं की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान नाही. आणि सगळे ब्रह्मात जेव्हा शेवटी लीन होतं म्हणजे प्रलयाची गोष्ट आपण करतोय, तर तेव्हा अ, जेव्हा सगळं ब्रह्मामध्ये लीन होतं त्या स्थितीला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. आणि अ, दुसरा भाग म्हणजे ज्यांना आत्मज्ञान होतं, हे आपण आधी पाहिलेलं होतं. आत्मज्ञान ज्यांना होतं त्या स्थितीला आपण तुरिया अवस्था म्हणतो किंवा नुसतं तुरिया आपण म्हणतो. तुरिया म्हणजे चौथी, पण नुसतंच चौथी म्हणतात, त्याला काही स्थिती म्हणतात. पण आपल्या ज्या अवस्था आहे ती अवस्था म्हणत नाही त्याला. तर सगळं ब्रह्मा जेव्हा लीन होतं आणि किंवा
त्याला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. आणि जेव्हा व्यक्तीला होतं तेव्हा त्या व्यक्तीला आपण तुरीय अवस्था म्हणतो. आणि एवढाच या मंत्राचा अर्थ आहे. पुढच्या वेळी मी ते सगळे शब्द लिहून देईन तुम्हाला, त्याचे अर्थ लिहून देईन. तर आपण इथे याच्यानंतर थांबवू, कारण की शेवटचा जो मंत्र आहे तो आपण पुढच्या वेळी घेऊ, मी तिकडे परत आले की. आणि मग कोणाला जर का काही प्रश्न असतील ते पण आपण करू शकू. म्हणजे त्याच्यानंतर मग आपलं हे प्रश्नोपनिषद संपलं. घेऊया या आपण. आपण पुढच्या वेळी आपण प्रश्न पण घेऊ. तुम्हाला काही आणखी प्रश्न असेल तर जरूर लिहून पाठवा. आणि कधी आपण म्हणजे दोघांचे एकच प्रश्न असले तर आपण एकत्र पण करू शकतो. चालेल. म्हणूया मग आपण शेवटचा ओके. मंत्र. हां. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.